आता तो एकदम सडनली थांबला, कारण एक गाडी वळत होती त्याला लवकर वेळेत, आणि याचे टेल लाईट चालू नाही आहेत, काही नाही आहेत. मंडळी, आपला आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आज ट्रॅफिकमध्ये गाडी कशी चालवायची हे मी सांगितलेलं आहे. तुमच्या कॉमेंट्समध्ये पण तुम्ही अनेकदा हा विषय मला मांडायला सांगितलेला होता, आणि तोच आपण आज मांडणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय युनिक आहे, कारण ज्या गोष्टी मी ट्रॅफिकच्या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या यूट्यूबवरती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नवीन ड्रायव्हर्स आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हर्स दोघांसाठीही मी 7 अशा युनिक टिप्स दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना खूप मदत करतील, तुमचं डोकं शांत ठेवायला मदत करतील. तुमच्यामुळे इतरांना त्रास होणारच नाही, पण इतरांचाही तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. चला तर मग. तर मंडळी, सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची जी मी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतानाच्या संदर्भातली टिप सांगेन ती म्हणजे ट्रॅफिकचा जो नॅचरल फ्लो आहे तो आपल्यामुळे कुठेही डिस्टर्ब होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची. आता ट्रॅफिकचा फ्लो म्हणजे काय, तर बेसिकली आपण ज्या दिशेने चाललोय, आता आपण सरळ चाललोय, हा तुम्ही बघू शकता डिवायडर असलेला रस्ता आहे, आपण सरळ या रस्त्यावरनं चाललोय, आपल्या बाजूनी सगळ्या गाड्या चालू आहेत. तर ज्या दिशेने आपण आता पुढे चाललोय ती दिशा, आणि दुसरी गोष्ट आपला ॲव्हरेज स्पीड, म्हणजे आता ट्रॅफिकचा सध्या आत्ता जर तुम्ही बघितलं तर 20च्या स्पीडनी साधारण ॲव्हरेज स्पीड चालू आहे. तर मी जर अगदीच 10-5च्या स्पीडने चालवत असेल किंवा 50-60च्या स्पीडने चालवत असेल तर मी ट्रॅफिकच्या नॅचरल स्पीडला कुठेतरी डिस्टर्ब करतोय, आणि माझ्यामुळे इतरांना आणि इतरांमुळे मला प्रॉब्लेम होणार आहेत. तसंच दिशेबद्दल आहे मित्रांनो. आता साधारण सगळ्या गाड्या, हा रस्ता सरळ जात असल्यामुळे सगळ्या गाड्या सरळच चाललेल्या आहेत. मी जर सारखी गाडी डावीकडे घेतली, सारखी गाडी उजवीकडे घेतली, सारखा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी ट्रॅफिकचा फ्लो डिस्टर्ब होणार आहे. मला आता पूर्ण साईडला रस्ता क्लिअर आहे, मी इंडिकेटर लावून ओव्हरटेक केलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रॅफिकमध्ये जर नॅव्हिगेट करायचं असेल तर व्यवस्थित इतरांना इंडिकेशन्स देऊन, आणि जर शक्य असेल, सहज शक्य असेल तरच आपल्याला आपली दिशा बदलायची आहे, नाहीतर आपली दिशा आपल्याला बदलायची नाही आहे मित्रांनो. आता मित्रांनो, ट्रॅफिकमध्ये चालवत असताना दुसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती अशी आहे की इतर ज्या गाड्या आसपास आपल्या आहेत त्या गाड्यांकडे आपण सतत लक्ष ठेवायचं आहे, अलर्ट राहायचं आहे मित्रांनो. हे मी अजून तुम्हाला परत सांगतो, जितक्या वेळेला सांगेन तेवढ्या वेळेला कमी आहे. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना प्लीज अलर्ट राहा. मोबाईलवरती बोलणं किंवा एक हात सोडून गाडी चालवणं अशा गोष्टी प्लीज करू नका. ब्ल्यूटूथ तुम्हाला अगदीच जर आवश्यक असेल कोणाशी बोलणं तर ब्ल्यूटूथवरती तुम्ही बोलू शकता. ॲटलिस्ट त्याने तुमचे दोन्ही हात स्टिअरिंगवरती राहतात आणि तुमचं लक्ष त्या मानाने रस्त्यावरती राहतं. तर इतर गाड्यांच्या मुवमेंट्सकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. नुसतं मुवमेंट्स असंच नाही, तर ते जे इंडिकेशन्स देतात, आता तुम्ही जर बघितलं तर इकडे समोर एक स्कूल व्हॅन आहे आणि तिने इंडिकेटर लावलेला आहे लेफ्ट साईडचा, आणि ती वळलेली आहे. आणि मित्रांनो, मी जेव्हा ट्रॅफिकच्या मुवमेंट्स म्हणतो तेव्हा फक्त समोरच्या ट्रॅफिकच्या मुवमेंट्स असा त्याचा अर्थ होत नाही, तर आपल्या मागून येणारं जे ट्रॅफिक आहे त्याच्याही वरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला आपले तिन्ही आरसे जे आहेत ते व्यवस्थित ॲडजस्ट पहिले करून घ्यायचे आहेत गाडी चालू करण्याच्या अगोदर, आणि सतत मध्ये आपल्याला आपल्या डावीकडच्या, मधल्या आणि उजवीकडच्या अशा तिन्ही आरशांकडे लक्ष ठेवायचं आहे. आपल्या सगळ्या बाजूनी ट्रॅफिक कुठून येते, कशी येते, त्यांनी काही इंडिकेशन दिलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. वेळेत आपणही इंडिकेशन देणं अतिशय आवश्यक आहे. आता मला डावीकडे वळायचं होतं, मी वेळेत इंडिकेटर लावला, इतर लोकांना मी इंडिकेशन दिलं की मी वळतोय. तर त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये अलर्ट राहणं अतिशय गरजेचं आहे. इतर वाहनांच्या मुवमेंट्सकडे, इतर वाहनांच्या इंडिकेशन्सकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगेन ती म्हणजे ट्रॅफिकमध्ये ओव्हरटेक कसा करायचा आहे किंवा कधी करायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असाल, कार चालवत असाल, तर शक्यतो आपल्याला डावीकडनं ओव्हरटेक करायचा नाही आहे. आता आपण आपल्या इकडे बस चालू आहे लेफ्ट साईडला, मी पूर्ण रस्त्याचा अंदाज घेतला आहे आणि फार जोरात मी ओव्हरटेक करत नाही आहे, कारण लोक मध्ये येत असतात, एकदम कोणी गाड्यामध्ये घालू शकतं, काही होऊ शकतं. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये ओव्हरटेक करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर डावी, आता ही इकडे एक टेम्पो आहे आणि मला आता डावीकडनं ओव्हरटेक करणं भाग आहे, त्याच्यामुळे मी आधी मला इंडिकेटर मी दिलेला आहे डावीकडचा. मागच्या ट्रॅफिकला हे मी सांगितलेलं आहे की मी गाडी डावीकडे वळवतोय आणि डावीकडे घेतोय रस्त्याच्या. तर हे महत्त्वाचं आहे. गरज असली तरच तुम्ही डावीकडनं ओव्हरटेक करा. शक्यतो गाडी चालवताना डावीकडनं
वन वे रस्त्याला तर कधीच म्हणजे हा आता डिवायडरवाला रस्ता आहे, पण जेव्हा टू वे रस्ता असतो, एकाच साईडनी दोन्ही साईडची ट्रॅफिक येत असते, तर तेव्हा त्या केसमध्ये मात्र आपण डावीकडनं कधीही ओव्हरटेक करायचा नाहीये. कारण बेसिकली असं आहे की जर तुमच्याकडनं चूक झाली तर कायद्याप्रमाणे जो डावीकडनं ओव्हरटेक करतो तो दोषी असतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, गाडीवाले आपल्याकडे काहीही झालं तरी गाडीवालेच दोषी असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे, आपल्याला कुठे काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. ओव्हरटेक करताना व्यवस्थित गॅपचा अंदाज घेऊन मगच ओव्हरटेक करायचा आहे. डावीकडनं ओव्हरटेक करायची वेळ आली डबल लेन स्ट्रीटवरती तर व्यवस्थित इंडिकेशन देऊन मग आपल्याला डावीकडनं ओव्हरटेक करायचं आहे, नाहीतर शक्यतो उजवीकडेच आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे, डावीकडनं ओव्हरटेक करायचा नाहीये मित्रांनो. आता मित्रांनो, सिटीमध्ये गाडी चालवत असताना, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना सिग्नल तर तुम्हाला सारखेच येणार आहेत. आणि सिग्नलच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिशेला तुम्हाला वळायचं आहे त्या दिशेला आधीपासून गाडी ठेवणे. तर आता आपल्याला डावीकडे वळायचं आहे तर आपण गाडी डावीकडेच सिग्नलला उभी करणं आणि पहिल्यापासून गाडी डावीकडे ठेवणं आवश्यक आहे. कधी कधी मित्रांनो असा असतो की कधी कधी लेफ्टला ओपन सुद्धा असतो सिग्नल, तर मग त्या केसमध्ये जर तुम्ही चुकून राईटला गाडी आधी ठेवलेली असेल तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही आणि लवकर सिग्नलमधनं निघता येणार नाही. आता सिग्नलच्या संदर्भात ही जी गोष्ट मी सांगितली तर ही तुम्हाला जर समजलेली असेल तर पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे अशा प्रकारचं जे सर्कल तुम्हाला जे आता दिसतंय तर त्या सर्कलला आपल्याला जर वळसा घालायचा असेल तर कशा पद्धतीने आपण घालणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला ज्या दिशेला वळायचं आहे त्याचा पहिला इंडिकेटर देऊन ठेवायचा. आपल्याला राईटला वळायचं आहे आणि सर्कलला एक राऊंड मारायचा आहे. तर मी राईटचा इंडिकेटर दिलेला आहे आणि मी राऊंड मारायला लागलेलो आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग आलं सर्कलचं की गाडी हळू करायची आहे, थोडीशी थांबवायची आहे, सगळ्या ट्रॅफिकचा अंदाज घ्यायचा आणि मगच पुढे जायचं आहे. आता आपण एक ओपनिंग पार केलेलं आहे, दुसऱ्या ओपनिंगला आलेलो आहोत. आता तुम्ही बघितलं तर आडवी ट्रॅफिक सगळी जाते, तर दोन्ही बाजूला ट्रॅफिककडे बघायचे. जरी आपल्याकडे वन वे असेल तरी कुठूनही लोक येतात, त्यामुळे दोन्ही बाजूला बघा आणि मगच अशा प्रकारचं सर्कल तुम्ही मित्रांनो एक्झिट करा. मित्रांनो, ह्या व्यतिरिक्त आपल्याला अनेकदा असं होतं की एखादा वाहता रस्ता, बिझी रस्ता आपल्याला क्रॉस करायचा असतो. तर असा रस्ता क्रॉस करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आणि क्लच ब्रेक ॲक्सिलरेटर कसा ऑपरेट करायचा आहे हेही मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही बघितलं तर छोटा एक व्हिडिओ आला आहे ज्याच्यात मी तुम्हाला माझे पाय तुम्हाला दिसतील. तर आता आपण त्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत. तर आपल्याला सर्वात प्रथम आपली गाडी थांबवायची आहे. आपण चालत रस्ता क्रॉस करत असताना जसं उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडे बघतो तसं बघायचं आहे आणि अगदी हळूहळू मित्रांनो आपली गाडी पुढे घ्यायला लागायची. आत्ता तर त्या मानाने थोडीशी कमी ट्रॅफिक आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर त्या मॅडमने आत्ता असं सांगितलं थोडंसं थांबायला. अशा गोष्टी, लोक दुसऱ्यांचा स्पीड जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच आपल्याला अतिशय थांबत आणि मी जशी आत्ता तुम्हाला क्लचची मूवमेंट दाखवली तशी क्लचची मूवमेंट करतच आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. मित्रांनो, अजून एक ट्रॅफिकमध्ये चालवताना गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला गाडी शक्यतो रस्त्याच्या मध्यभागी ठेवायची. आता तुम्ही जर बघितलं तर हा सिंगल रोड आहे, दोन्ही बाजूने ह्याच्यावरती ट्रॅफिक येतं, डिवायडर नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या अशा प्रकारच्या रस्त्यावरती गाडी चालवत असताना रस्त्याच्या साधारण मध्यभागातून गाडी चालवायची. याचं कारण असं आहे की आता तुम्ही जर इथे बघितलं तर इकडे पाईप टाकलेले आहेत. लोक अचानक रस्त्यामध्ये घुसतात, चालणारी लोक असतात, रिक्षावाले असतात, तुमचे टू व्हीलरवाले एकदम घुसतात. तर ह्या डावीकडच्या अडथळ्यांना एकदम आपल्याला रिॲक्ट करता येत नाही कधी कधी आणि मग एकदम गाडी थांबवावी लागते, त्यांची बरोबर धडक होऊ शकते आणि मागची गाडीसुद्धा आपल्याला धडकू शकते. तर ह्याच्या कारणासाठी आपल्याला गाडी अशा प्रकारच्या रस्त्यावरती नेहमी रस्त्याच्या मधल्या बाजूला साधारण ठेवायचे, म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचा अडथळा आला तर आपण तो सहजरित्या हे करू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या त्या 7 टिप्स देण्याची वेळ आलेली आहे. यातली पहिली टिप ही जी आहे ही न्यू ड्रायव्हर्ससाठी आहे. ती म्हणजे आपल्याला गाडी ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करत असताना अतिशय कॉन्फिडंटली गाडी चालवायची आहे, मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता. कारण तुमच्या मनात जेवढी भीती असेल तेवढ्या चुका जास्त होतील तुमच्याकडनं ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना. याच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल, लर्निंग करत असाल तर मोठ्या अक्षरात तुम्हाला L हे अक्षर गाडीच्या पुढच्या काचेला आणि मागच्या काचेला लावणं आवश्यक आहे, जेणेकरून इतर ड्रायव्हर्सला कळेल की जर तुम्ही थोडीशी जपून गाडी चालवत असाल, सावकाश गाडी चालवत असाल तर लोक जास्त हॉर्न मारणार नाहीत किंवा तुम्हाला त्रास देणार नाहीत. तिसरी टिप म्हणजे रस्ता सगळ्यांचा आहे, आपला नाही आहे फक्त.
हे जास्त करून एक्सपिरियन्स ड्रायव्हरसाठी आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा खूप वर्ष गाडी चालवतो, खूप ट्रॅफिकमध्ये जास्त गाडी चालवतो, तेव्हा चिडचिडेपणामुळे रागामुळे आपल्याकडनं अनावधानाने अनेक ट्रॅफिकचे नियम मोडले जातात किंवा थोडीशी रॅश ड्रायव्हिंग केलं जातं. तर हे आवर्जून आपल्याला अवॉइड करायचं आहे. ट्रॅफिक नियम हे आपल्यासाठीच असतात, त्याचा अवश्य पालन आपल्याला केलं पाहिजे. गाडी ट्रॅफिकमध्ये सिटीमध्ये चालवताना शक्यतो 40च्या स्पीडच्या वरती सिंगल लेन रोडला किंवा 60च्या स्पीडच्या वरती डबल लेन रोडला नेऊ नका. पुढच्या सिग्नलला आपल्याला परत सगळ्यांना भेटायचंच आहे. इंडिकेटर देताना कमीत कमी 200 मीटर अगोदर, वळण्याच्या अगोदर इंडिकेटर द्या. अनेक ड्रायव्हर्स, माफ करा पण अनेक स्त्रिया आम्ही अशा बघितलेल्या आहेत की ज्या खूप आधीपासून इंडिकेटर देऊन ठेवतात. त्यामुळे आपल्याला वाट बघत बसावं लागतं की आता ही गाडी कुठल्या गल्लीत वळणार आहे किंवा कुठे वळणार आहे. तर असं करू नका. आणि नवीन ड्रायव्हर्ससाठी सर्वात स्पेशल आणि महत्त्वाची टिप म्हणजे खूप प्रॅक्टिस करा. ट्रॅफिकमध्ये जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त गाडी चालवत नाही, जोपर्यंत जास्तीत जास्त अनुभव तुम्ही घेत नाही ट्रॅफिकचे, तोपर्यंत तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि द राईट ड्राईव्ह मराठीला सबस्क्राईब करा. आपला नवीन व्हिडिओ दर गुरुवारी 6 वाजता येत असतो. भेटूया पुढच्या गुरुवारी. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.